तर हाय गाईज, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. 9 वाजल्यामुळे आता दुकान बंद करायचं आहे, पण काय झालं की आता गिऱ्हाईक कमी झालं आहे, पण आवराआवरी थोडी दुकानातली चालू आहे की आज थोडंसं जे काय सामान वगैरे आहे ते लावायचं आहे. म्हणजेच इकडं हे असं हातात बांधायचं आहे ना, जे की हातात बांधायला आलेलं हे पण वर बांधायचं आहे. आज थोडी लाईटिंगची फिटिंग केली ती, त्याच्यामुळे ते खाली सोडण्यात आलं. पुन्हा हे बरंचसं काही मटेरियल आहे खाली की दोऱ्या वगैरे ह्या बांधायच्यात. पुन्हा काही सामान आणलेलं लावायचं आहे. वरती जर बघायला गेलं तर थोडंसं सामान लावायचं इथं काढलं आहे ते. तर असं चाललं आहे नियोजन. तर आपल्याला बरंच सामान हे वर लावायचं आहे दीपाली. तर क्रॅकच्या पुढे आले ते लावायचे. पुन्हा काय क्रॅकच्या पुढे बिस्किट लावायचे, ते लेस सगळ्या खाली पडल्यात ते लावायच्यात. वर बॉटल तर बांधलेले तिथं, तर लेस कुठं आता लावायची बघ. पहिली लेस होती तीच निघली. तर काय झालंय, आज आम्ही थोडी लाईट फिट केली, म्हणजे लाईटिंग केली आणि बल्ब वगैरे टाकलेत. तर आज जरा उजेड वगैरे बऱ्यापैकी वाढलाय, म्हणजे चांगला आता रातचा बी व्हिडिओ काढता येतो. पहिलं कसं होतं, एकच बल्ब होता आणि व्हिडिओ काढायला जमत नव्हतं. तर आता ह्या साईडला बी समोर एक बल्ब टाकलाय. काय म्हणायचं, बल्ब. हा, तर बल्ब टाकलाय म्हणलं तर बल्ब. दीपाली म्हणती बल्ब. बरं ठीक आहे, असं काहीतरी शिकेल तरी लय होईल. इथं एक बल्ब टाकलं ते तर काही दिसाना चमकतोय. तर त्याच्यानंतर वर समोर एक टाकलाय, त्याच्यामुळे उजेड चांगला पडायला लागलाय. आणि एक बाहेर बी एक टाकलाय. तर इथं असे 3 बल्ब असल्यामुळे दुकानात चांगला बऱ्यापैकी व्हिडिओ काढतील असा फक्त बल्ब चेक करायचा प्रकाश पडतोय. हा, तर फक्त बल्ब चेक करायला ह्या साईडला जो बल्ब आहे हे उजेड्यात दिसत नाही. हे फक्त नवीन बल्ब आपल्याला जर कोणी मागितला गिरायकीने तर चेक करण्यासाठी. पण तिथं पण एक आता लावून ठेवलाय. वरती आहे तो आपला दुकानाचा बल्ब, आणि एक समोर आहे ते थोडा शटरच्या पुढे येईल असा दरवाजात बल्ब आहे. आणि मग आपलं पलीकडं पण आता पहिल्या दुकानात एवढा उजेड नव्हता, आता भरपूर उजेड झालाय. संध्याकाळी पण असं शूटिंग करता येते. पहिले शूटिंग असं संध्याकाळी करता येत नव्हतं पण. तर संध्याकाळी एकतर डिम लाईट राहायची आणि त्याच्यात उजेड नसायचा, मग जमत नाही. आता इकून बी फोकस आहे, इकून फोकस आहे, समोरून बी, त्याच्यामुळे आता चांगली शूटिंग करता येते. तर म्हणलं आज नाईटला एक आपला व्हिडिओ बनवू आपण, आहे का नाही. तर चला आता आपल्याला दुकान आवरायचंय, तर त्याच्यामुळं घेतला व्हिडिओ हातात. तर बघू काय काय आवरता येईल आणि काय काय दाखवता येईल. तर झाली आहे आता किती वाजल्या दीपा, 10:30 वाजल्यात. आता झोपायचं. दीपामध्ये लय झोप आली. तर आवरावरी तर बऱ्यापैकी आम्ही केली, पसारा आवरलाय सगळा. तर लाईटिंग फिटिंग म्हणजे लाईट फिट केलं, तर बल्ब वगैरे टाकला होता. तर त्याच्यामुळे वरचे बल्ब आणि हे बाहेरचा बल्ब ते सगळा पसारा आणि फिटिंग केल्यामुळं काही होल पाडले. तर भरपूर राडा झाला. तर फ्रीज वगैरे बाजूला काढलं होतं. सगळं वर मटेरियल होतं ते सगळं तोडलं वायरिंगसाठी. आणि आवरावरी आज त्याच्यामुळं चालू होती, आवरावरी केली. आता गुड नाईट, चला झोपू. घेऊ शटर लावून. तर भेटू सकाळ सकाळ आता पुन्हा. नाही शेवटी आपला काढायचा रोजचा. उघडून देऊ, पाणी पितो पाणी. तर पुन्हा एकदा सकाळ सकाळ सर्वांना गुड मॉर्निंग. आता झालेली आहे सकाळ. तर आज विषय म्हणजे रात्री तर काय सगळं दुकान तुम्हाला दाखवलं, लाईट वगैरे लागली होती. दुकान रात्री मी आवरलो होतो, बराच टाईम झाला 10:30. त्यानंतर मग आवरल्यामुळे बरं झालं. सकाळ उठून बी आत्ता पुन्हा 9:30 वाजल्या. टाईम कुठं होतं काय कळत नाही, सकाळच्या 9:30 वाजल्या. तर दुकान आवरून बी मग बाकीच्या कामाने 9:30 वाजल्या. आता जेवण वगैरे झाले सगळं, आता जायचं आहे आष्टीला. पण विषय असा झाला की निघायचं की दीपाली म्हणजे मला जायचं माहेराला. दीपालीच्या आता माहेराला जायचं म्हणलं होतं, नको जाऊ, पण आता जायचंच म्हणले, ऐकानाच. तर आता जाऊन जायचं आहे म्हणल्या, मग आता सोडतो नेऊन. तर म्हणलं होतं थोडे दिवस थांब, काही जायची गरज नाही, कामाचे दिवस चालू येतं. आणि आता मला बी थोडा टाईम भेटा ना, तर थोडं दुकानाच्या हिशोबाने ह्या दुकानाच्या हिशोबाने आता नाही ऐकल्यावर काही पर्याय नाही. चला ठीक आहे, आता आहे आवरीती ती. तर आता तिला सोडतो माहेराला नेऊन तिच्या. मी पुन्हा येतो आष्टीला माघारी. आष्टी मग मला ती जर माहेराला गेली तर मग दुकान उघडायला मला 5 वाजता यावं लागतं. जे संध्याकाळी मी 7-8 वाजता यायचो ते मला इथं 5 वाजता टच व्हावं लागेल. म्हणजे 2-3 तास माझे आता मायनस झाले. म्हणजे जे काही गोष्टी करायच्या, सामान आणायचं काम करायचं होतं ते वाढलं. मग संध्याकाळी मी 6ला दुकान बंद केलं तर 7 वाजेपर्यंत सामान येत होतं. आता 5ला द्यायचं म्हणजे मला 4लाच तयारी करावं लागते. 5ला नाही 6ला जरी दुकान उघडलं तरी मला 5 वाजता म्हणजे सुट्टी घ्यावं लागेल. म्हणजे 6 वाजेपर्यंत तिथली खरेदी करून पण इथं दुकान उघडायला यावं लागेल. आता ही थोडी माझी हालच आहे.
पण आता काय करता, पर्याय नाही त्याला, जसं असेल तसं काम करावं लागेल. तर आजचा व्हिडिओ असाच आहे. बघू आता तिला सोडतो, काय दाखवता आलं तर दाखवतो. भेटू. आत्ता आलोय रानात, म्हणजेच पाणी नाही आला ते तर विषय असा आहे. आता ना दीपालीला पाणी नेत येत इथून रानातून घरी, ना आईला पाणी नेत येत. एक तर काय झालंय, बोरचा गोठाळा झाल्यामुळं 2-4 जाग्यावरचं पाणी पितो गडीत हिथं. म्हणजे दीपालीमध्ये ही पाणी नाही चांगलं, ती नाही असं करून हापशा बोर येहीर. तर मला झाली सर्दी. त्या दीपालीचा गाणं की जायची माहेराला गेलं अजून पाणी चेंज दीपालीचं, म्हणजे दीपालीला दुखणे यायचं चान्सेस. आम्ही बी पाणी पिऊन सर्दी झाली. आता घरी न्यायचं मलाच पाणी टिपडातलं, दुसरं पाणी कुणी न्यायला नाही. आणि दीपालीला म्हणलं जाऊ नको, पण दीपाली हाटकुनी करते तशी जायचीच म्हणते. आता मध्येच काय त्यांच्या पण मागं माहेराला गेलं तरी ते लोकांना बी काम आहे, ज्वारी बिवारी काढणं चालू आहे इकडं. तर आमच्या बीड जिल्ह्यात सगळ्या ज्वारी वगैरे काढणं चालू असते. तर ते चालू आहे, कशाला जायचं आहे म्हणलं तर ऐकत नाही. पुन्हा कसं आता सध्याला उलट्या वगैरे होत्या तिच्यासारख्या, म्हणलं इथंच थांब मी लक्ष देईन. आता माहेराला जर गेली तर मी कसं लक्ष द्यायचं, मी ही दुकान बघू ती दुकान बघू का तिचं फोन तिला बघू. माहेरचे लोक काम आहे ते म्हणते तुमचं जोवर काम आहे तोवर तुम्ही तुमच्याकडे ठेवता. आता तिला काम होत नाही म्हणून तुम्ही आमच्याकडे आणून घातले आत्ता, असं बी होऊ शकतं. म्हणून म्हणलं की जाऊ नको. सध्याला दीपाली काही ऐकत नाही, तर बघू काय म्हणते एकदा. घेतो पाणी बादल्या 2 आणि जातो घरी. चला आता एक खेप आणली, अजून एक खेप आणतो, म्हणजे एवढ्या बागन 2 खेपावर पाण्याचं. आणि 2 खेपा आणून ठेवल्या म्हणजे दीपालीला तर जायचीच म्हणती, तर मग बाईला पाणी होईन थोडंसं. पुन्हा तिला बाईला बी पाणी, म्हणजे आईला पाणी कोण द्यायचं, मग दुपारी कोण नसतंय, सगळे रानात गेलेत. आता वहिनी त्यांनी घर लावून रानात गेलेत कांदे काढायला, तर मग पाणी द्यायला कुणीच नाही. मीच आणून ठेवतो पाणी, म्हणजे पुन्हा झंझट नाही. तर लय लांब नाही पाण्याचं, ह्या इथं टिपड आहेत पाण्याची लिंबुनीत. आणि इथूनच मग इथंच आपलं घर आणि घराच्या पलीकडूनच दुकान आहे, त्याच्यामुळे जवळच एवढं काही लय लांब नाही पाणी आणायचं. पण त्यांना ओझं उचलायचंच नाही, दीपालीला ओझं उचलायचं नाही, आणि बाईला तर जमतच नाही, त्याच्यामुळं मलाच पाणी न्यावं लागत आहे. पाण्याचं अवघड आहे थोडं. काही काहींना लय पाणी असतंय, काही काहींना पाणी नसतंय. तर कडीत लाईट, मोटरीचा गोठाळा, लय अडचणी येत. चला तर गाई पाण्याकडं ओढ घेते, बघतो पाणी पिती का काय करते, प्यायचं. तर मुखचित्रा बी ताण लागली असेल सकाळ सकाळ 9:30 वाजत आल्यात. पण आता ताण लागल्यावर काय करते. तर बघू हिला बी पाजू आणि त्या गाईला बी पाजून बघू, पी भीती का काय कोण. तर आणली बकेट, ती बी गायला पाजली. मुखचित्रा बी पाणी पाजलेलं पुण्य लाभतं. तर आता दीपाली जायचीच म्हणतीये. तर दीपालीने आता 6.5-6.5 महिने जवळपास झाले, 7 महिने होतील आता. तर तिने काय करायला पाहिजे की गाडीवरचा प्रवास लई मोकार माहेराला इकडे तिकडे हिंडलं नाही पाहिजे. त्याचं कारण म्हणजे आता शेवट 6.5 म्हणजे 7 महिने झाले, म्हणजे 8 आणि 9 2 महिने राहिले, आणि थोडी तब्येतीची काळजी घेतली पाहिजे. पण ऐकत नाहीत आजकालच्या पोरी. आजकालचं म्हणजे आता तर एवढं अवघड झालंय, एखाद्याचं समजा लग्न जमायचं म्हणलं की पहिलाच पुरीचा बाप म्हणतो रानात पोरगी जाणार नाही, पटत असलं तर करा. दुसरी गोष्ट तुमचं तुम्हीच लग्न करा. हे असं आमच्याकडं तर आहे, तुमच्याकडं आहे का नाही काय माहीत नाही. त्याच्यामुळे मुलींची खूपच लाड झालीत, रानात नाही काम करणार, हे नाही करणार, ते करणार नाही. पण ते असं नका एवढं समजून बी, काही गोष्टी समजून सांगितलं तरी ऐकत नाहीत. म्हणजे नवीन बिन आताची बिन आपलं बी घरचं. आता बाहेरचं तर नाही मी जास्त सांगत, पण बाहेर बी तसंच आहे. आणि आता दीपालीला म्हणलं की प्रवास करू नको, तर तरी ऐकत नाही. बघू आता काय, ऐकलं तर ठीक आहे, नाही ऐकलं तर नाही. तर हिने ती एक बादली तर फसम केली, बघा जाऊन ते सांडलं नाही पाणी. एक पिऊन दुसरं मांडलंय, दुसरी पिती आईला जाऊन द्या. पी लवकर नाही, तिला मांडतो तो गोष्ट प्यायची नाही पुन्हा. गाय लई झाली, एक पिली तर लई झालं. ही पिती का बघतो, जाऊन द्या. मुखचित्र बी उशीर झालाय, पण नाही पाणी महत्वाचं आहे, हेच पुण्य लाभायचं. मुखचित्र बसल्यामुळे हिने ती एक बकेट हाणली, पूर्ण पिली. काय बघती ग, हा पाणी पिली ना.
पाणी पिली पूर्ण. हिला नाही ताण वाटते, तिला एकटीलाच ताण होती. चला एवढी बकेट कस तरी नेतो, धुणं धुवायला वगैरे होईल बाईला. बकेट आता खाली जरी गाईमुळं तर एक भरून आणतो आणि तेवढीच भरून जातो घेऊन, कारण मोकळं जाण्यापेक्षा जवळच आहे. ह्या इथं बघा पलीकडे टाक्या आहेत ह्या, आणि इथं गाई होती, लय लांब नाही, इथं गाई आहे. मग चला मला एक बादली आणि ती 1-2 बादल्या घेऊन जावा. चला तिकडं पण लिंबणी सगळी, इकडे लिंबणीचे झाड आहेत, वर कांदा काढीत येत वणीन ते, तर थोडी बादली हे चढावं लागेल. भरली का? मग नाही एवढी भरली. घेतलं पाणी. चला जीवन असं जे सकाळ धरून चालूच आहे. दुकानाचं आवरावरी, गिऱ्हाईक. आता हे पाणी नेऊन दिलंय, आता दीपालीला सोडायचंय. तर 10 वाजत आले, आता अजून 1 तासभर पाहिजे तिला सोडायला. म्हणजे 11. पुन्हा कधी येतोय काय माहित पुन्हा गावाकडे. विराजचं आवरीत येत लगेच जायचं. एवढं बादल्या ठुल्या की निघायचंय माहेराला दीपालीच्या, तिला सोडतोच. चला सारखा साईडला. काय चप्पल पडली होय? चप्पल पाड नको. काय राहिले आता? आवरा चला. दीपाली आवरी ती सोडतो नेऊन. चला निघल्या मॅडम माहेरी. विराज पण निघाला. विराज बी काय राही ना. ना विराज. हा पाय खाली घे ना, पाय खाली घे. खाली खाली चप्पल पडेल म्हणून वर घेतोय, पण ते हाडेल वळीत आणि लागल ना तुला. चप्पल पडल्या सांग मला. चप्पल पडली तर मग मी तुला ही करीन. गाडी थांबून आपण चप्पल घेऊ. पण वर जर काय होईल, जर पाय दिला ना हाडेल वळा त्याला लागत असते. हा हाडेल वळा पाय चेंगरतो ना, म्हणूनच म्हटलं. कुत्ता चावून दम जा तिथं पडवी जाऊन बस. आपण ते गेले असते ना. बप्पू आहेत का? बरोबर जा लवकर पड. जा मम्मी पैसे जा.